एक रील्स हो जात आहे की कधी लक्षात घ्या या बैलाला अशीच सवय लावली की पाण्यात जरी जायचं म्हणलं तरी गवत खाणार. कारण काही गुरं जरशी असो म्हैस तरी कधी पाण्यात जाणार, पाणी म्हणलं की लगेच पळती म्हैस. आणि कधी लक्षात घ्या गावरान बैल असू द्या जर्सी बैल असू द्या पाणी म्हणलं की लगेच पळून जातात. कधी लक्षात घ्या मी ह्याला अशीच सवय लावली. जसा बारका पोरगा पाण्यात जर उडी खायला पवायला शिकवलं तसे मी त्याला पवायला शिकवलेले. कधी लक्षात घ्या पाण्यात जायचं म्हणलं की लगेच जाणार, चल म्हणलं की लगेच जाणार. कारण आपण बैलाला जर म्हणलं तर चल म्हणलं की जाऊ शकत नाही. कधी लक्षात घ्या कारण मला असं शिकवलं की पाणी म्हणलं की लगेच पळत येणार. आणि ह्या लहानपणापासून मी पाण्यातली सवय लावलेली आहे. आणि आता किती खोल जरी असेल तरी तो पाण्यात येणारच. कारण मालक जर पाहुणारा जर हुशार असेल, मालक जर पाण्यात जात असेल तर बैल कधी बेणार नाही. कधी लक्षात घ्या. आणि मालकच जर पाण्यात जर जायला जर बेत असेल तर बैल कधी बी लक्षात घ्या मागं सरणार. जर्सीच बैल आहे, तब्येत आहे, त्याला 2 वर्षाचा बैल आहे. आणि कितीही तुमचं पाणी असो तर गुडघे इतकं गवत असतो या कमरे इतकं पाण्यात जाऊन खाणार. काय काहींची गुरं खात नाही. कधी लक्षात घ्या. आणि ह्याला अशी सवय लावली पाणी जरी दिसलं पळत पळत जर त्याला पळत पळत नेला तरी पाण्यात येणार आणि पाण्यात जाणार. कारण मागं सरत नाही. कधी लक्षात घ्या. कारण मी असाच शिवला पाळलेला आहे. कधी लक्षात घ्या असाच पाळला आहे मी त्याला हवस म्हणून. आता इंटरेस्ट काही राहिला नाही. कधी लक्षात घ्या गुरांचा नाद तर मला पहिल्यापासून होता. शेरडा असू बकरी असू दे किती असू दे काय, पण आता मन नाही लागत. कधी लक्षात घ्या एक एन्जॉय मोजमस्ती. जसं मी मोबाईलला मोजमस्ती एन्जॉय करतोय, पब्लिकांना हसवतोय. कधी लक्षात घ्या मोठ्या लोकांना मी हसवतोय. आणि तसंच मी ह्याचा एक रील्स ह्या बैलाचं एक बनवलेलं आहे. कधी लक्षात घ्या आनंद बी असो माणसाला, एन्जॉय बी करा, मोजमस्ती बी करा, चित्रबा पाळा, टाईमपास. कधी लक्षात घ्या जरी एखादा जरी किती जरी कामात जरी असला किंवा सरकारी नोकरीला जरी असला, सरकारी नोकऱ्या तर राहिलेच नाही. कधी लक्षात घ्या ज्याचं नशिबीत तीच जात आहे, ज्याचं नशीब नाही. शिकून तर सगळेच पुरं पडलेले आहेत. कोण BCom झालं, कोण इंजिनियर झाले, कोण डिग्री झाली. कधी लक्षात घ्या कारण मोजमस्ती कितीही करा, एन्जॉय करा. ह्या कलियुगमध्ये आनंदित राहा, हसून खेळून राहा. माणूस माणसाचा जर किती जरी रील्स बनवला, कधी लक्षात घ्या माणूस माणसाने जर किती जरी रील्स बनवला, आनंद घेता घेता जित्रबांचं बी बनवायचा. कधी लक्षात घ्या माणसाला वाटत राहिला पोरगा काय म्हणतोय, लोकांचं काही घेणं ते नाही. तुमच्यात जर तुम्ही जर लोकांच्या जर खेळत असताना आणि लोकांचे जर खेळता खेळता जर लाजला आणि फसला तर त्याला कोणी विचारत नाही. कधी लक्षात घ्या लोकांच्यात लाजायचं नाही. लाजन तो फसला कितीही मोठं पब्लिक असू द्या. उद्या जर ते जायला काही डोक्यात जरी बसलं पटक्याच गेलो मुंबईमध्ये गेलो पब्लिकांसमोर ते जायला कवाली म्हणले तरी म्हणून. कधी लक्षात घ्या गाणी म्हणले तरी म्हणून पिक्चरचा शेर मारून जाईन मी, चालता चालता निघून जाईन. लोक टाळे वाजवते. कधी लक्षात घ्या तुम्ही काय करता, तुम्ही काय करता मला सांगा की. कधी लक्षात घ्या एन्जॉय करा, मोजमस्ती करा, आनंद घ्या. 2025 साल चांगलं जाऊ द्या, 2026 येऊ द्या, नवीन साल येऊ द्या, आनंद घ्या. आणि हेच मोजमस्तीत जसं तुम्ही माणसांचा जसं रील्स बनवता तसं चित्रबांचे बी बनवा. आणि एन्जॉय मोजमस्ती करा, आनंदित राहा. कोणाची छेड करू नका. एन्जॉय करा, मोजमस्ती करा. एखादं जर लई दुःख होत असेल तर त्याला हसवा. बस माझा रील्स इथंच संपवतो मी. महाराष्ट्रामध्ये नक्कीच बघा. कलाकार तर समोरच उभा आहे. कारण मी पहिल्यापासून एक खरं सांगतो मी लाजत नाही. ह्या कलियुगमध्ये लाजला तो फसला कोणी विचारत नाही त्याला. आला काय गेला काय संपला विषय. इथंच माझा रील्स नक्की महाराष्ट्रामध्ये बघा. नमस्ते.